आज आपण कोथिंबीरीची मस्त आणि खुसखुशीत असं कोथिंबीर वडी बनवणार आहोत। ही वडी टेस्टीच त्याचप्रमाणे कुरकुरीत अशी होते। चला तर आपण या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 वाटी मी बारीक कोथिंबीर येथे मी चिरून घेतलेली आहे। कोथिंबीर 2 वाटी बारीक चिरून घेतलेली आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून त्याला सुकवून चांगले असे पुसून मी बारीक कट करून घेतले। येथे मी पूर्ण 2 वाट्या कोथिंबीर टाकलेल्या आहे। आता या कोथिंबीरमध्ये 1 वाटी बेसन मी येथे चाळून घेतलेले आहे। अर्धी वाटी बारीक असा रवा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकल्याने वडी हे खुसखुशीत कुरकुरीत होतात, त्यामुळे अर्धी वाटी तांदळाचे पीठ येथे मी घेतलेले आहे। पाव चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच तीळ, यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मिक्सरच्या भांड्यामधून त्याची बारीक अशी मी पेस्टही बनवलेली आहे, त्यामध्ये मी टाकली। आता 1 चम्मच जिरे, 1 चम्मच ओवा, चवीनुसार मीठ हे 1 चम्मच मी येथे टाकलेले आहे। आता हे सर्व आपण चांगलं असं मिक्स करून घेऊयात। तर हाताने दाबून असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कोथिंबीरीला पाणी सुटतं। असं छान दाबून असं मिक्स करून घ्यायचे, म्हणून कोथिंबीर छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे। यासाठी हाताने असं छान असं दाबून घेतलं आहे। आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आपल्याला टाकायचं आहे। 1-1 चम्मच करून येथे पाणी टाकून घ्यायचं आणि चांगलं असं आपल्याला आपण गव्हाचं पीठ ज्या पद्धतीने मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर कोथिंबीर ही जरा कोरडी वाटली तर तुम्ही यामध्ये अजून डाळीचं पीठ म्हणजे बेसनाचे पीठ येथे तुम्ही घालू शकता। याला आपल्याला फार सैल असं पीठ करून घ्यायचं नाही, थोडं मध्यम स्वरूपाचंच ठेवायचं आहे। त्यामुळे अगदी थोडं असं पाणी घालायचं आहे आणि छान असं हाताने दाबून पीठ हे भिजवायचे। आता मी येथे पीठ हे मळून घेतले, हे मी 5 मिनिटं असं भिजवून घेतलेले आहे। आता यामध्ये मी 1 चम्मच तेल टाकून घेते आणि चांगलं असं ते पीठ अजून एकदा मळून घेते। तेल टाकल्यानंतर पीठ हे छान तेलामध्ये एकजीव करून घ्यायचे। आता इथे मी एक मोठी थाळी घेतलेली आहे, त्यामध्ये 1 चम्मच मी येथे तेल टाकून घेते आणि तेल हे सर्वत्र त्या थाळीमध्ये पसरून घेते। यामध्ये पीठ हे टाकायचे आणि छान असं आपल्याला हे वाफलून घ्यायचं आहे। त्यामुळे मी येथे तेल टाकले आणि छान असं तेल त्या थाळीला पसरून घेतले। आता ते सर्व पीठ मी येथे टाकते। हा पिठाचा गोळा छान असा थापून घ्यायचा आहे सर्वीकडे। हवं तर तुम्ही चौकोनी शेपचा थाळी पण तुम्ही येथे घेऊ शकता, म्हणजे वड्या आहे चौकोनी निघतात। तर इथे माझी थाळी इथे मोठी आहे, मी छान असं थापून घेतलेला आहे सर्वीकडे। आता त्यामध्ये तीळ येथे 2 चम्मच मी येथे टाकून घेते आणि ते वरून असं थापून घेते। तीळ टाकल्याने वड्याला छान असा टेस्ट येते, त्यामुळे तीळ 2 चम्मच मी येथे वरून टाकलेले आहे। तीळ हे टाकल्याने दिसायला हे छान दिसतात आणि चवीला सुद्धा मस्त लागते, त्यामुळे तीळ येथे मी टाकून घेतलेले आहे। तीळ टाकल्यावर असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान असं चिटकून राहतात। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये 1 ग्लास मी येथे पाणी टाकलेले आहे। पाणी गरम झालं तर त्यावर तुम्ही स्टँड हे ठेवू शकता आणि त्या स्टँडवर ही प्लेट आपल्याला ठेवून द्यायचं आहे वाफवण्यासाठी। वरून एक झाकण ठेवूया आणि 15 मिनिटं हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। आता 15 मिनिटं झालेली आहे, गॅस मी येथे बंद करून घेते। कढईवरचं थाली मी येथे खाली ठेवलेले आहे व ते सर्व मी येथे थंड करून घेतले। आता आपण त्याच्या वड्या हे पाडून घेऊयात। चौकोनी आकाराच्या मी येथे वड्या हे काढून घेते, तुम्ही हव्या त्या आकारात याचा शेप देऊ शकता। हे मी अगोदर पूर्णपणे थंड करून घेतले, त्यानंतर
चौकोनी आकारात त्याच्या मी वड्या अशा पाडून घेते। सुरीच्या साहाय्याने मी येथे ते जरा सैल करून घेते आणि हाताने या प्रकारच्या मी वड्या हे काढून घेते। अलगद अशा वड्या हे काढून घ्यायच्या म्हणजे ते सहज निघते। तुम्ही पाहू शकता एकदम साफ अशा हे वड्या निघालेल्या आहेत। इथे मी सर्व वड्या हे कट करून घेतलेल्या आहेत। आपल्याला हे तळून घ्यायच्यात। त्यासाठी गॅसवर मी येथे कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी तेल हे टाकले। तेल हे चांगलं आपलं गरम झालं तर त्यामध्ये आपण थोडे थोडे जेवढे मावेल तेवढे वड्या मी येथे सोडून घेणार आहे, थोडे थोडे करून। वड्या हे लो टू मीडियम फ्लेमवर हे तळून घ्यायचे आहेत। याला अजिबात आपल्याला थोडा वेळ हात लावायचा नाही। 2 मिनिटानंतर हे मी उलटसुलट हे करून घेते आणि छान असं मी लो टू मीडियम फ्लेमवर तळून घेते। दोन्ही बाजूने हे वड्या लाईट आणि गोल्डन कलरमध्ये हे तळून घ्यायचं आहेत। तर ह्या लाईट आणि गोल्डन कलरच्या हे झालेल्या आहेत। तर हे आपण प्लेटमध्ये आपण सर्व काढून घेऊयात। एकदम मस्त झाली अशी ही वडी तुम्ही पाहू शकता आणि तीळ पण छान त्याला चिटकून राहिलेत। थोडंसं तेल निथळून याला काढून घ्यायचे। या प्रकारे मी सर्व वड्या हे काढून घेते आणि दुसरी बॅच सुद्धा मी या प्रकारे सोडून घेते। अलगद असं हळूवारपणे मी येथे सोडून घेते जेणेकरून तेलाचे शिंतोडे आपल्या हातावर उडणार नाही। आणि थोडा वेळ आपल्याला हे असंच त्याला अजिबात हात लावायचं नाही। 2 मिनिटांनंतर आपल्याला उलटसुलट हे करून घ्यायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपली पहिली बॅच हे आपण तळून घेतलेली होती त्या पद्धतीने हे दुसरी बॅचसुद्धा आपल्याला छान असं लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे। छान असं सोनेरी रंग आलेला आहे वड्यांना। आता हे सर्व वडे मी काढून घेते। तर आपली ही कोथिंबीरची खमंग खुसखुशीत कुरकुरीत वडी हे बनवून तयार झालेली आहे। तुम्ही ही वडी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ हा आवडल्यास एक लाईक नक्की करा। व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद। तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा।